Hello students, today we will see important point mole concept and molar masses. Mole concept. In a previous video lecture we have seen what is meant by atomic mass and then average atomic mass and formula to determine average atomic mass. Today we will see mole concept. Okay, important point. लक्ष द्या. तर what is meant by mole? Mole is the measuring unit used to measure the number of particles, as like dozen, as like gross. डझन म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येतं डझन मीन्स 12. इफ 1 डझन बनाना म्हटलं तर किती 12 बनानाज आर देअर. 1 डझन ॲपल म्हटल्यानंतर काय लक्षात येतं 12 ॲपल्स आर देअर. डझन म्हटल्यानंतर कुठल्याही 12 वस्तू असं तुम्हाला लक्षात येतं. तसंच मोल मीन्स 6.023 into 10 raised to 23 number of microscopic particles. This mole unit is used to measure the number of particles which contains large number of particles in small amount of substance. Small substance मध्ये जास्तीचे जर पार्टिकल असतील तर त्याला मेजर करण्यासाठी यूज केलं जातं मोल. फॉर एक्झाम्पल इन हाफ ग्राम NaCl, हाफ ग्राम म्हणजे NaCl खूप कमी आहे, त्याच्यामध्ये NaCl चे मॉलिक्युल्स किती असतील? Millions of NaCl molecules are there. And to measure that number of molecules, unit is used as a mole. Means amount of substance is measured in the unit mole. थोडक्यात कळलं तुम्हाला. म्हणजे मोल एक असं युनिट आहे ॲज लाईक डझन. इट इज यूज टू मेजर द मायक्रोस्कोपिक पार्टिकल, ॲटम्स, आयॉन्स, मॉलिक्युल्स, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन एक्सेट्रा. मोल काय? जर आणखी त्याच्यात आणखी स्पेसिफाय कराल तर इट इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच कंटेन्स 6.023 into 10 raised to 23 number of particles. आणि जर बुकमधली डेफिनेशन जर तुम्ही म्हटलात, बुकिश डेफिनेशन जर हे करायची असेल तर त्याच वेळेला आहे. मोल इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच कंटेन्स पार्टिकल्स और एंटिटीज which is equal to the atoms present in exactly 12 gram C12 isotope of carbon. म्हणजे 12 ग्रॅम कार्बन मध्ये जेवढे कार्बनचे ॲटम असतात तेवढेच नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा एंटिटीज म्हणजेच 1 मोल. ओके, मोल इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच कंटेन्स पार्टिकल्स और एंटिटीज विच इज इक्वल टू म्हणा किंवा ॲज 12 atoms present in 12 gram C12 isotope of carbon. Okay, C12 isotope of carbon चं जे 12 ग्रॅम आहे, 12 ग्रॅम कार्बन आहे, त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतील तेवढेच नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा एंटिटीज म्हणजे ओके लक्षात. मोलची डेफिनेशन लक्षात आहे. मग 12 ग्रॅम कार्बन मध्ये किती नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतात आपण बघूया. बाय युजिंग मास स्पेक्ट्रोस्कोपी इट वॉज नोन दॅट द मास ऑफ 1 कार्बन ॲटम इज 1.9926 into 10 raised to minus 23 ग्रॅम. एका कार्बन ॲटमचा मास किती होतं? 1.9926 into 10 raised to minus 23 ग्रॅम. देन 12 ग्रॅम कार्बन कंटेन्स हाऊ मेनी पार्टिकल्स बघूयात आपण. ओके, जस्ट अ मिनिट. 1 कार्बन ॲटमचं मास किती आहे? 1.9926 into 10 raised to minus 23 ग्रॅम. देन हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन अ 12 ग्रॅम ऑफ कार्बन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. Then number of carbon atoms present in 12 gram carbon is equal to 12 upon 1.9926 into 10 raised to minus 23. याला जर सॉल्व केला तर तुम्हाला भेटेल 6.022 into 10 raised to plus 23. हा -23 वरती जाऊन काय होईल? +23. इतके नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट असतील किती? 12 ग्रॅम कार्बन मध्ये.
म्हणजे इतके नंबर ऑफ एनी अदर पार्टिकल्स दॅट मे बी मॉलिक्युल्स ॲटम्स ऑर आयन्स मीन्स 1 मोल. तेवढ्या क्वांटिटीज म्हणजेच 1 मोल. आता त्याचं वेट किती असतं वगैरे वगैरे आपण बघूयात. म्हणजे तेवढ्या पार्टिकलचं वेट प्रत्येक एलिमेंट असेल किंवा एनी कंपाऊंड असेल तर त्याचं किती असतं ते आपण पुढे बघणार आहोत. मीन्स 12 ग्रॅम कार्बनमध्ये किती नंबर ऑफ कार्बन ॲटम असतात 6.022 into 10⁻23 अँड दिस इज नथिंग बट द अहोगॅड्रो नंबर. हा काय आहे अहोगॅड्रो नंबर. सायंटिस्ट अहोगॅड्रो डिस्कवर्ड दिस नंबर. therefore this is called as अहोगॅड्रो नंबर. याला काय म्हणतात अहोगॅड्रो नंबर. 6.022 into 10⁻23. काही काही बुक मध्ये 6.023 आहे इंटू 10⁻23. ओके कुठलाही घेतलं तरी चालेल. त्याला बोलतात अहोगॅड्रो नंबर. 6.022 into 10⁻23 अँड इट इज डिनोटेड बाय Na. त्याला कशाने डिनोट केलं जातं Na. अहोगॅड्रो नंबर असं डिनोट करतात. ओके म्हणजे मोलची डेफिनेशन तुम्ही असे सांगू शकता अमाउंट ऑफ सबस्टन्स विच कंटेन्स अहोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स और एंटिटीज एवढंच मोल. बरोबर. मग त्यामुळे लक्षात आणि बुक मधली प्रॉपर डेफिनेशन पण तुम्हाला कळेल. मोल इज डिफाइंड एज द अमाउंट ऑफ सबस्टन्स विच कंटेन्स पार्टिकल्स और एंटिटीज which is equal to the atoms present in 12 gram, exactly 12 gram C12 isotope of carbon. Okay. तर आणि 12 ग्रॅम कार्बन मध्ये किती ॲटम्स असतात 6.023 into 10⁻23 आणि त्यालाच काय बोलतात अहोगॅड्रो. ठीक आहे. मग हे झालं. मग याचं आता वेट किती असतं तेवढ्या पार्टिकल्स जर एलिमेंट असेल तर सपोज 1 मोल एनी एलिमेंट मीन्स दॅट कंटेन्स अहोगॅड्रो नंबर ऑफ ॲटम्स. बरोबर. 1 मोल कुठलाही एलिमेंट आहे सपोज सोडियम 1 मोल सोडियम 1 मोल कॉपर असं म्हटल्यानंतर सपोज 1 मोल एनी एलिमेंट असं म्हटल्यानंतर दॅट कंटेन्स अहोगॅड्रो नंबर ऑफ ॲटम्स. एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय आहे ॲटम. therefore that contains 6.023 into 10⁻23 number of atoms. 1 मोल कंपाऊंड असेल एनी कंपाऊंड 1 मोल कंपाऊंड दॅट कंटेन अहोगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल्स. काय असतं ते अहोगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल 6.023 into 10⁻23 नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कारण कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल असतो मॉलिक्युल. 1 मोल वॉटर म्हटल्यानंतर किती येतं तुमच्या लक्षात काय येतं 6.023 into 10⁻23 वॉटर मॉलिक्युल्स आर देअर. हायड्रोजन ॲटम ऑक्सिजन असं सेपरेट काही लक्षात येतं नाही. 1 मोल सोडियम म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात काय येतं there you have 6.023 into 10⁻23 number of sodium atoms. Okay. 1 मोल एनी कंपाऊंड म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अहोगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल असतील आणि एलिमेंट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अहोगॅड्रो नंबर ऑफ ॲटम असतील. कारण एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय ॲटम आणि कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय मॉलिक्युल. ओके. मग 1 मोल कंपाऊंडचं मास किती असतं आणि 1 मोल एलिमेंटचं मास किती असतं ते आपण बघूयात. 1 मोल कुठलंही सबस्टन्स असेल तर दॅट कंटेन्स अहोगॅड्रो नंबर ऑफ entities or particles, but weight of that number of particles depends on the atomic mass and molecular mass. If 1 mole compound is there that contains Avogadro number of molecules and weight of that Avogadro number of molecule is equal to molecular mass of that compound. Okay, molecular. Suppose 1 mole water म्हटल्यानंतर that contains Avogadro number of water molecules, Na number of H2O molecules, Avogadro number of molecules, but weight of that Avogadro number of molecules is equal to molecular mass of water. त्याला बोलतात ग्रॅम मॉलिक्युलर मास. ओके. weight of that
NaH2O molecules is equal to its molecular mass. Its molecular mass म्हणजे 1 mole H2O means 18 gram H2O. लक्षात 1 mole NaCl म्हणजे किती असतं 1 mole NaCl म्हटल्यानंतर दॅट कंटेन 6.023 into 10⁻23 number of NaCl molecules, but weight of 1 mole NaCl is equal to 58.5 gram because NaCl चा molecular mass किती आहे 58.5 आणि त्याला बोलतात ग्रॅम molecular mass. 1 mole of any compound is equal to its molecular mass or gram molecular mass. 1 mole of any element is equal to its gram atomic mass. एलिमेंट असेल 1 मोल सोडियम, सोडियम कंपाऊंड आहे नाही 1 मोल सोडियम म्हटल्यानंतर किती 23 ग्रॅम सोडियम. का कारण सोडियमचा ॲटॉमिक मास किती आहे 23 and that contains 6.023 into 10⁻23 number of sodium atoms. ओके 1 मोल म्हणजे किती असतं हे तुमच्या लक्षात आलंय आणि त्याचं वेट किती असतं. जर एलिमेंट असेल तर त्याच्या ॲटॉमिक मास इतकं आणि जर कंपाऊंड असेल तर त्याच्या मॉलिक्युलर मास इतकं. 1 mole of compound contains 6.023 into 10⁻23 number of molecules and weight of that molecules is equal to its molecular mass. तिथे का सेंटेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. 1 मोल एनी कंपाऊंड कुठला आहे 1 मोल वॉटर 1 मोल HCl 1 मोल 1 मोल H2SO4 1 मोल CuSO4 1 मोल एनी कंपाऊंड contains Avogadro number of molecules and weight of that 1 mole compound is equal to its molecular mass. जसं की आता मी म्हटलं 1 मोल H2SO4 मग किती असणार आहे H2SO4 चा molecular mass किती आहे सल्फर 32 असतं 2 34 and 16 4 चं 64 98 ग्रॅम H2SO4 म्हणजे 1 मोल H2SO4 लक्षात बिकॉज इट्स मोलेक्युलर मास. 1 मोल HCl म्हटल्यानंतर HCl चा मोलेक्युलर मास किती आहे 36.5 ग्रॅम HCl मीन्स 1 मोल HCl. 1 मोल वॉटर म्हटल्यानंतर किती आलं 18 ग्रॅम वॉटर मीन्स 1 मोल वॉटर. ओके अँड दॅट कंटेन्स Avogadro number of molecules. आता 1 मोल एलिमेंट म्हटलं कुठलाही 1 मोल एनी एलिमेंट that contain 6.023 into 10⁻23 number of atoms. कारण एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय असतो ॲटम नंबर ऑफ ॲटम्स. weight of that number of atoms is equal to its atomic mass. 1 mole sodium म्हटल्यानंतर तुम्हाला काय लक्षात सोडियमचा ॲटॉमिक मास किती आहे 23 ग्रॅम सोडियम and that contain how many number of atoms Avogadro number of atoms. 1 mole copper म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात काय येतं 63.5 ग्रॅम कॉपर. हा 63.5 काय ॲटॉमिक मास ऑफ कॉपर 63.5 ग्रॅम कॉपर मीन्स 1 मोल कॉपर. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याचा नंबर ऑफ मोल काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे तो मी सांगणार आहे त्यावेळेला तुम्हाला करता येईल. ओके नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. ओके आता हे लक्षात आलं मोल म्हणजे काय 1 मोल मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स असतात आणि त्याचं 1 मोल सबस्टन्सचं मास किती असतं तुमच्या लक्षात आलं. 1 मोल कंपाऊंड असेल इट्स ग्रॅम मॉलिक्युलर मास इज नथिंग बट द मास ऑफ दॅट 1 मोल कंपाऊंड.
1 मोल एलिमेंट असेल इट्स ग्रॅम ॲटॉमिक मास इज नथिंग बट द मास ऑफ दॅट 1 मोल एलिमेंट. आता ग्रॅम मॉलिक्युलर मास म्हणजे काय? मॉलिक्युलर मास एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ ग्रॅम इज कॉल्ड एज ग्रॅम मॉलिक्युलर मास. ग्रॅम ॲटॉमिक मास म्हणजे काय? मग ॲटॉमिक मास एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ ग्रॅम इज कॉल्ड एज ग्रॅम ॲटॉमिक. ओके, त्या टर्म तुम्हाला लक्षात आल्या. त्यानंतर आता आपण म्हणजे मोल विषयी बरंचसं तुमच्या लक्षात आले. नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय ते आपण बघूया. To determine number of moles, having a formula n is equal to n is denoted for number of moles. Number of moles is denoted by n. Number of moles is equal to given mass of that compound upon molar mass. Number of moles काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय? गिव्हन मास अपॉन मोलार मास. त्यालाच शॉर्ट मध्ये असं लिहू शकतो आपण n is equal to w by m. n means number of moles, w means given mass, m means molecular mass of that compound. हा फॉर्म्युला ठेवून तुम्ही नंबर ऑफ मोल्स काढू शकता. जर एलिमेंट असेल तर त्याचा ॲटॉमिक मास इथे ठेवावं लागतं. नंबर ऑफ मोल काढण्यासाठी गिवन मास ऑफ दॅट एलिमेंट अपॉन ॲटॉमिक मास ऑफ दॅट. ओके, नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला. देन 1 mole contain 6.023 into 10 raised to 23 number of molecules. Then 2 mole of compound contain 2 into any number of molecules. Any means Avogadro number. 3 mole of compound contains 3 into any number of molecules. 2.5 moles of any compound contains 2.5 into any number of molecules. Means number of molecules काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू n इंटू Na. बरोबर, आपण लिहून घेऊ. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या कंपाऊंडचं वेट दिलं आणि त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती आहेत काढा म्हटलं तर या फॉर्म्युलाने तुम्हाला काढता येतं. सपोज मी म्हटलो डिटरमाइन द नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 36 ग्रॅम ऑफ वॉटर. किती म्हटलं? 36. लगेच आपण घेऊन टाकू. डिटरमाइन द number of molecules. Okay, what are molecules? Number of molecules present in 36 gram of water. 36 ग्रॅम वॉटर मध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत वॉटरचे काढा. तर कसं करणार? फर्स्ट डिटरमाइन द नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास. गिवन मास किती दिले इथं? 36 दिले. मॉलिक्युलर मास किती आहे वॉटरचं? H2O तुम्हाला माहिती आहे 18 ग्रॅम. हे आहे मॉलिक्युलर मास. बरोबर आहे. मग ठेवा त्या फॉर्म्युल्यामध्ये 36 अपॉन 18 किती झालं? 2. नंबर ऑफ मोल्स किती आले? 2. ओके, आता काढायचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स एक मोल एनी कंपाऊंड मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात? 6.023 into 10 raised to 23. नंबर ऑफ मोल्स किती आलेत मग? 2. नंबर ऑफ मॉलिक्युल्स बरोबर फॉर्म्युल्यामध्ये ठेवा 2 into 6.023 into 10 raised to 23. हा काय? अवोगॅड्रो नंबर. ला मल्टिप्लाय केलं 2 3 is 6, 2 2 is 4, 2 0 0, 2 6 is 12 into 10 raised to 23. 36 gram of water contains 12.046 into 10 raised to 23 number of water molecules. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काढता आले. त्याच्यासाठीचा फॉर्म्युला नोट डाऊन करा. नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. देन नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स काढण्यासाठीचा पण फॉर्म्युला आहे तो पण लगेच लिहून घ्या. म्हणजे आपण 36 ग्रॅम वॉटरमध्ये किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत हे काढलं. पण आता 36 ग्रॅम वॉटरमध्येच नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत काढा वेगवेगळ्या एलिमेंटचे. तर ते पण काढता येतं. तर नंबर ऑफ ॲटम्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू n इंटू Na इंटू अटॉमिसिटी. n इंटू Na इंटू अटॉमिसिटी.
आपण नोट डाऊन करू. आता हे तर ओळखीचं आहे. ॲटॉमिसिटी म्हणजे काय ते आपण बघूयात. सी ॲटॉमिसिटी, याच्यावरती पण सेपरेट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द ॲटॉमिसिटी ऑफ, एक कंपाऊंड कोणताही देतील आणि ते ओळखायला सांगतील. व्हॉट इज द ॲटॉमिसिटी ऑफ H2SO4, एवढं सोपं दिलं नाही. व्हॉट इज द ॲटॉमिसिटी ऑफ ॲल्युमिनियम सल्फेट, असं पण विचारलं जाईल एक इझी क्वेश्चनमध्ये. ॲटॉमिसिटी काय, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल ऑफ अ कंपाऊंड इज कॉल्ड एज ॲटॉमिसिटी. लक्षात, एका मॉलिक्यूलमध्ये कुठल्याही कंपाऊंडच्या किती ॲटम प्रेझेंट आहेत, वेगवेगळ्या एलिमेंटचे कुठलेही राहू द्या, त्याला बोलतात ॲटॉमिसिटी. फॉर एक्झाम्पल, इन H2O there are 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen. Therefore, atomicity of water is 3. Atomicity of H2SO4 किती असेल ओळखा लगेच. 2 hydrogen, 1 sulfur, 4 oxygen, किती झाले, 4 + 1 5, 5 + 2 7. Atomicity of H2SO4 7. आता atomicity of aluminum sulfate Al2SO4 3 times. याची ॲटॉमिसिटी किती असेल बघा. ॲल्युमिनियमचे 2 S1O4 म्हणजे इथे किती झाले 5, आणि हे किती आहेत सगळे टोटल 3 टाइम्स आहेत. 5 3 = 15, 15 + 2 17. ॲटॉमिसिटी ऑफ ॲल्युमिनियम सल्फेट इज 17. ओके, असं जर हे K4FeCN6 याची ॲटॉमिसिटी किती आहे, तर पोटॅशियमचे 4, फेरसचा 1 5 5 झाले. इथं C1N1 2 6 टाइम म्हणजे 12 + 5 17. K4FeCN6 ची पण ॲटॉमिसिटी किती आहे. यावे ना कुठल्याही मॉलिक्यूलची तुम्हाला ॲटॉमिसिटी पण काढता येईल. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड एज ॲटॉमिक. यावे ना ॲटॉमिसिटी पण काढू शकतो. ओके, तर मोल म्हणजे काय, मोलमध्ये किती पार्टिकल असतात आणि मोल ॲक्च्युली आहे काय. इट इज अ युनिट ऑफ पण फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल युनिट आहे मोल. आपण बघितलं 7 युनिटमध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट काय होतं मोल. पण हे कधी यूज करतात, टू मेजर द सबस्टन्स विच कंटेन लार्ज नंबर ऑफ पार्टिकल इन स्मॉल अमाउंट ऑफ सबस्टन्स. मोल म्हणजे काय लक्षात आलं, मोल डिटरमाइन करण्याचा फॉर्म्युला लक्षात आलं तुम्हाला, नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिटरमाइन करण्याचा फॉर्म्युला लक्षात आला. याच्यावरती बरेचसे काही न्यूमेरिकल आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात.